शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कर्जत येथील शिवालय पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी सुरुवातीला आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले। यावेळी बाबू घारे आणि पंढरीनाथ राऊत यांनीही आमदार थोरवे यांच्यावर टीका करत इशारा दिला। पत्रकार परिषदेत बोलताना नितीन सावंत म्हणाले की मंगेश आप्पा काळोखे यांची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे। या घटनेनंतर 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती। मात्र काही लोकांनी या घटनेचा वापर करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप त्यांनी केला। दरम्यान सोशल मीडियावर नितीन सावंत यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करत पक्षाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचा आरोप झाला आहे। अशा पोस्टर आणि पोस्टद्वारे बदनामी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याचा आरोप करत आम्हाला संयम घेण्यास पोलीस प्रशासन सांगतायत। अशा पद्धतीने बदनामी करणाऱ्यांना पोलिसांनी योग्य समज द्यावी, अन्यथा भविष्यात पोलीस ठाण्याविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नितीन सावंत यांनी दिलाय। आज या ठिकाणी खोपोली येथे 4 दिवसापूर्वी या अतिशय निंदनीय अशी घटना घडली। आमचे सर्वांचे जवळचे मित्र मंगेश आप्पा काळोखे यांच्याबद्दल जी अतिशय निंदनीय गोष्ट, जी माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट त्या ठिकाणी झाली, जेवढा निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी तेवढा। त्यांच्या कुटुंबामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही सर्वच जण त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखाच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहभागी आहोत। आणि ज्यांनी हे कृत्य केलंय कायद्यानुसार फास्ट ट्रॅक वरती जी काय शिक्षा, जास्तीत जास्त कठोर शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे, ही आमची सगळीच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सर्वसामान्य माणसाची आजची भावना आहे। पण त्या घटनेचं एवढं गांभीर्य असल्यामुळे आम्ही कोणी त्याबद्दल सोशल मीडियावर कधी व्यक्त झालो नाही, कुठली बाईट त्या ठिकाणी कधी दिली नाही। कारण ते चित्र जेव्हा आपण बघतो तो मन हिलावून जातं आणि अशी विकृती ही कायमस्वरूपी समाजातून नष्ट झाली पाहिजे। म्हणून ज्यांनी काही तो गुन्हा केलाय त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची त्याची भूमिका होती। कर्जतचे डीवायएसपी जर असतील त्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विनंती केली, तुम्ही सोशल मीडियावरती या कशावरती तुम्ही कोणी व्यक्त होऊ नका। त्यानुसार आम्ही कधी कुठल्या गोष्टीचं राजकीय स्टेटस असेल का काही असेल त्या ठिकाणी आम्ही ठेवलं नाही। पण काल परवापासून ज्यांना ते दुःख बाजूला ठेवून फक्त त्या ठिकाणी राजकारणच करायचंय, त्यांनी सोशल मीडियावरती डीटीपी तयार करायचे वेगवेगळ्या माध्यमातून आणि बदनामी करायचं काम त्या ठिकाणी चालू केलं। शिवसेना आणि शिवसैनिक हे आज पण बाळासाहेबांनी जे विचार सांगितले की माझ्यानंतर आदित्यला सांभाळा, उद्धव साहेबांना सांभाळा, आज पण इथं असणारा माझा प्रत्येक पत्रिका असेल, शिवसैनिक असेल, आज पण त्या विचारावरच उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी पक्षाच्या सर्वात कठीण काळात आज आम्ही त्या ठिकाणी ठामपणे उभे। पण सोशल मीडिया काय डीटीपी बनवायचा आणि त्याच्यावर टाकायचं हे शिवसैनिक आहेत का? आजची घटना घडली त्यामुळे आम्हाला कधीच मनापासून असं वाटत होतं या गोष्टीत राजकारण झालं नाही पाहिजे। पण काही लोकांनी आपल्या तालुक्याचा इतिहास आहे, म्हणजे त्याचा संदर्भ करायला झाला तर 2009 पासूनच ती सुरुवात आहे।
की प्रत्येक वेळी कुठली तरी कुठल्या गावाची घटना झाली, मग ती मालवणी सारख्या ठिकाणी घटना झाली, ती सायला सारख्या ठिकाणी घटना झाली, मालवाडी सारख्या ठिकाणी घटना घडली, त्यामध्ये पण आमचेच एक शिवसैनिक जे आज स्वतःला शिवसैनिक म्हणून स्वतःला हे करतात, जे आता जिथं लोकप्रतिनिधी महेंद्र थोरवे म्हणून आहेत, जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून समजतात, तेव्हा पण ते आमच्या एका शिवसैनिक म्हणून होते. त्यावेळी तेच बिप्सन बडेकर सभापती महिला बालकल्याण त्यांची मिसेस त्या ठिकाणी होती. त्यांचं नाहक नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. आज 3 वर्ष काही न करता त्या माणसाने जेलमध्ये जाऊन आज निर्दोष म्हणून त्यांची त्या ठिकाणी आज मुक्त झाला. पण 3 वर्ष त्या माणसाने काही न करता त्या सहभाग घेतला आणि यांचा करता करविता हाच माणूस सायले सारख्या प्रकरणामध्ये बाबू घरांवरती 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंतीतून समजलं की बाबू घरांचं त्याच्यामध्ये काही नाही, पण ते पण शिवसैनिकच त्या ठिकाणी होते. 2006 साली पंढरी बुवा राऊत सभापती त्या ठिकाणी होते, ते पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते. त्यांच्यावरती पण अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर परत 1-2 महिन्यावरती त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. पण तेव्हाही शिवसैनिक नव्हते का? आणि वेळोवेळी या तालुक्यामध्ये जेव्हा या चुकीच्या घटना होतात आणि त्या घटनामध्ये फक्त त्याचं राजकारण करायचं, म्हणजे खरंच त्याच्या घरात दुःख आहे, त्याच्याबद्दल आपली भावना काय असली पाहिजे ती बाजूला ठेवून आपल्या त्यातून काय राजकारण करता येईल, आपला विरोध कसा त्या ठिकाणी कायमचा संपेल, ही वृत्ती ज्या लोकांची आहे ती वृत्ती खऱ्या अर्थाने खेळायची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. त्याबद्दल बाबू घरे असतील ते त्याची भूमिका मांडतील, पंढरी बुवा ते त्यांची भूमिका मांडतील. पण प्रत्येक वेळी ही वृत्ती या तालुक्यात गेले 10-15 वर्ष हेच ते काम करते. यावेळी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान मंगेश अप्पा काळोखी यांच्या हत्येची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी असून या प्रकरणात राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन न्यायाची मागणी करावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, माजी तालुका प्रमुख पंढरीनाथ राऊत, तालुका संघटक माधव कोळंबे, बाबू घारे, महिला तालुका अध्यक्ष करुणा बडेकर आणि तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.